करणं शक्य होतं. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार चषक 2022 मध्ये आता आपण आवाज ऐकणार आहोत. बेलवली गावचा बुलंद आवाज हरिभक्त बरण संतोष महाराज पाटील. चेक चेक. हॅलो. तर धन्यवाद परशुराम पाटील सर. मी पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचे सहर्ष स्वागत करतोय. घेऊन चलतोय मैदानाकडे. आपण पाहतोय सामना फडके इंटरप्राइजेस दुंद्रे विपक्ष स्वरांश इंटरप्राइजेस चेरुबा स्पोर्ट्स सांगडे. दोन संघादरम्यान हा सामना. एकीकडे असणार आहे विचुंबे संघाचे पॅकर सनी तुपे, तर एकीकडे असणार आहेत पॅकर या गावचे भूमिपुत्र मनोहरजी फडके साहेब. हे स्टेजवरून आपल्याला आनंद घेताना पाहतोय. सामना ऑन होतोय मैदानामध्ये. गोलंदाजी पहिला चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. इथे मात्र सन्मान दिलाय. एक धाव मिळेल ती म्हणजे दुंद्रे संघाला. नाणेफेक जिंकून सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारतोय दुंद्रे संघ. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल अमर पाटील. गोलंदाज मंगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय पडवे लँड करून मारा करण्यासाठी. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कार्पेंटर फटका पाहतोय आपण. इथे सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आणि त्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे अमर पाटील. चांगल्या क्रिकेटरचं लक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र एक धाव काही रोखू शकत नाही सांगडे संघ. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालिकावरती 2 धावा. फार कमी वेळामध्ये गगन भरारी घेणारा हा आपण सांगडे संघ पाहतोय. तर एकीकडे दुंद्रे संघ देखील एक चांगला संघ. दोन संघांमध्ये ही टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. काय गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये. अतिशय वेगवान चेंडू, हवापेक्षाही वेग होता या चेंडूला. आणि इथे मात्र एक धाव कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये ती म्हणजे दुंद्रे संघाला. पहिला षटक हा P1चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. इथे मात्र चांगले मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेचा चेंडू सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता आणि इथे मात्र चेंडूला दिशा दिले. चेंडू जाईल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. जे खुश खबर पॅकर फडके साहेब यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी 1000 आणि षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपये. यावेळेचा चेंडू निश्चितच दिशा दिली होती. चेंडूला सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय महेश शेलार. बॅक टू द पवेलियन. दुंद्रे संघाचे पॅकर स्वस्तिक फडके इंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय मनोहरजी फडके यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी 1000 आणि षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपये. निश्चितच आपण पाहतो ही रजनी ह्या आमदार चषक 2022चं हे पर्व आणि या पर्वामध्ये अतिशय सुरेख या ठिकाणी कालपासून आपण पाहतोय की भरपूर प्रेक्षक या ठिकाणी पैसे लावतायत, पैसे बहाल करतायत खेळाडूंवरती. तुमच्यावरती तुमच्या आतमध्ये जो असलेला खेळ आहे या खेळाचं निश्चित या ठिकाणी कौतुक केलं जात आहे. एक षटक या ठिकाणी समाप्त होतोय. 6 धावा खर्च केलेत आपल्या गोलंदाजीवर मंगेश पाटील या गोलंदाजानं आणि एक सफलता जरूर पाहायला मिळाली. तत्पूर्वी जाऊया एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी आमच्या DJ मास्टरांकडे. धन्यवाद DJ.
तर आपण पाहतोय धुंद्रे संघाची ही जोडी मैदानामध्ये अमर पाटील आणि किशोर शिनारे हे दोन्ही बाईकमॅन अजूनही मैदानामध्ये आहेत. म्हणजे जास्तीत जास्त धावा उभारण्याचे मनसुबे असणार आहेत ते म्हणजे धुंद्रे संघाचे. परंतु इथे त्या प्रकारे कामगिरी करून देतील काय सांगडे संघाचे गोलंदाज. तर गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजे आशिष पाटील. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण नेहमी पाहत असतो आशिष पाटील सांगडे संघाकडून कित्येक मैदानं गाजून ठेवली आहेत. परंतु या वेळेला कशा प्रकारे गोलंदाजी करेल की हे दोन बाईकमॅन आपली फलंदाजी दाखवतील मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजच्या मार्कवर. यावेळेचा चेंडू दिशा दिली पाहिजे. चेंडू थर्डमॅनच्या रिजनला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्नासाठी सरसावतायत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. चित्याची चपलाई पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं 8 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मनसुबे आपण पाहतोय धुंद्रे संघाच्या. तर कमीत कमी धाव्यांवरती रोखण्याचा प्रयत्न करेल सांगडे संघ. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आशिष पाटील. प्रबल एंड करून इथे मात्र मोठा फटका प्रहार केलाय. चेंडू जाईल मिडॉनच्या रिजन मध्ये. येईल दमदार आमदार षटकार. तर या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 14 धावा. इथे मात्र अमर पाटीलने आपले इरादे स्पष्ट केले. षटकार लगावत आपल्या या ठिकाणी आक्रमकता साबित केली आहे. कशा प्रकारे रोखून ठेवेल आशिष पाटील की पुन्हा एकदा हल्ल्यावरती हल्ले चढवेल अमर पाटील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रबल एंड करून आशिष पाटील. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु बॅटच्या आउटसाइड एज घेतली क्षेत्ररक्षकाने. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र एक धाव काही रोखू शकत नाही सांगडे संघ. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 15 धावा. 1 बाद 15. ऑन स्ट्राईक फलंदाज किशोर शिनारे. त्याने एक चेंडू आतापर्यंत खेळलाय. कोणत्याही प्रकारची धाव उभारली नाहीये. अकाउंट ओपन केलं नाहीये संघ स्वतःच. तर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू हप्पी टप्प्याचा चेंडू होता. पंचांकडे अद्भुत नजरेनं पाहत होता तो म्हणजे किशोर शिनारे. परंतु पंच आमचं तितके दक्ष आणि चाणक्य DK चोरगे सर सुरेख चेंडू दर्शवतात. इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये ती म्हणजे धुंद्रे संघाला. इथे धावपलक स्थिरावलाय 15 धावा. 1 बाद 15. या वेळेचा चेंडू बॅटची एज घेतली. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू जाईल फाईन लेगच्या रिजनला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू आडवेल परंतु चेंडू इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळेल धुंद्रे संघाला. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळेल तो म्हणजे किशोर शिनारे या फलंदाजाला. 4 धावा. तर या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 19 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू हप्पी टप्प्याचा होता. इथे मात्र चेंडू जाईल ऑफस्टिकच्या बाहेरून. पंच आमचे DK चोरगे सर आमच्याकडे बोलतील स्वर दर्शवतील. अवांतर धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 20 धावा. डीजे मास्तर एक विनंती आहे. गेलाय आता तो. आठवण पण नको त्याची. 2 वर्ष फार बिकट काढली. यावेळेचा चेंडू लॉप केलाय. चेंडू जाईल फाईन लेगच्या रिजनला. येईल खणखणीत षटकार. डीजे तर इथे आपण पाहतोय सॉरी
टाइम अलर्ट लक्षात ठेवायचं, 20च मिनिटं मिळणार आहेत. सामना वेगवान झाला पाहिजे अशी विनंती खेळणाऱ्या संघांना विनंती आहे. हॅलो, 20च आहेत. बस. तर आपण पाहतो 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावपालकावरती धावा पाहतो पण 26 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला मंगेश पाटीलनं हाताळलं होतं, 6 धावा खर्च केल्या होत्या आपल्या गोलंदाजीवर. मात्र आशिष पाटीलला येथे मात्र थोडंसं महागडं साबित ठरतोय. 20 धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीवर. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज येतोय आशिष मात्र येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. ऑन स्ट्राईक फलंदाज अमर पाटील. यावेळेचा चेंडू, या चेंडूमध्ये आपण जर पाहिलं परशुराम पाटील सर, तर इथे व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि या व्हेरिएशनचा निश्चित फायदा मिळाला तो म्हणजे सांगडे संघाला. कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाहीये धुंद्रे संघाला. आशिष म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर, गोलंदाज सज्ज. ऑन स्ट्राईक अमर पाटील. यावेळेचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅट मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. काय व्हेरिएशन पाहायला मिळतं चेंडूमध्ये. कधी कधी गती कमी करतोय गोलंदाज आशिष म्हात्रे, तर कधी मात्र वेगवान चेंडू फेकतोय. यावेळेचा वेगवान चेंडू होता, पूर्णपणे बीट झालाय फलंदाज अमर पाटील. सज्ज गोलंदाज. यावेळेचा चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र फेकला होता आणि या मात्र ब्रह्मास्त्राला सन्मान दिलाय फलंदाज अमर पाटील यानं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करणार होता परंतु यावेळेला लेगबाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळेल, ती म्हणजे धुंद्रे संघाला. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण 27 धावा. 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध, 4 षटकांचा विचार केला तर समोर असणार आहे सांगडे संघ. त्यांच्या समोर निश्चितच धुंद्रे संघाला 45 ते 50 धावांपर्यंत टार्गेट सेट करावा लागेल. त्या अनुषंगाने फलंदाजी करेल काय धुंद्रे संघ की गोलंदाज इथे मात्र रोखून ठेवतील फलंदाजाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. इथे मात्र अपीच टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज किशोर शिनारे यानं. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. यष्टीरक्षक आपण पाहतोय सुधीर पाटील अतिशय सुरेख कामगिरी करतोय मैदानामध्ये, तर गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा आशिष म्हात्रे. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, ते 4ही चेंडू इथे मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय. एक मात्र लेगबाईटच्या स्वरूपात धाव मिळाली आहे धुंद्रे संघाला. यावेळेचा चेंडू भिरकावला मिड विकेटच्या रिजनला. इथे मात्र चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या पाहतो आपण 31 धावा. 1 बाद 31 धावा. गोलंदाज सज्जा. यावेळेचा चेंडू अपीच टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. चेंडू येईल स्क्वेअर लेगच्या रिजनला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता, फलंदाज बाद होतोय डीजे. आहेत. प्रत्येक षटकानंतर आपली टीम मीटिंग नको आहे. इथे मात्र तुम्हाला मी वॉर्न करतोय 20 मिनिटांचा अवधी असणार आहे आपल्याकडे. हॅलो 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 हॅलो. तर इथे मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. या पूर्वार्धातील धावफलकावरती धावा पाहतो आपण 31 धावा धावफलकावरती, म्हणजे तब्बल 10 पॉईंट
30च्या सरासरीने इथे मात्र धावा जमवण्यामध्ये यश आले आतापर्यंत दुंद्रे संघाला, पण तो हा शेवटचं षटक असणार आहे, हा स्लॉगवरचं षटक असणार आहे. या षटकामध्ये मात्र फलंदाजी करत असणाऱ्या संघाला जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागत असतात, कारण की उत्तरार्धामध्ये आपण केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला द्यायची असते. परंतु सांगडे संघाची गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजे वैभव पाटील, फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा वैभव पाटील. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, या चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळालं, हलकसं थोडंसं लेग आपल्याला पाहायला मिळालं. या व्हेरिएशनचा फायदा मिळालाय वैभव पाटील या फलंदाजाला, फायदा मिळालाय सांगडे संघाला. सांगडे संघ आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी पाहिली आतापर्यंत सांगडे संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, तर तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा. या षटकामध्ये किती धावा जमेल दुंद्रे संघ? यावेळेचा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा होता, इथे मात्र 1 धाव मिळेल फलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर या फलंदाजाला 1 धाव मिळेल. दुंद्रे संघाला एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण, धावफलकावरती 32 धावा. अजून या पूर्वार्धातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 4 चेंडू मध्ये 1 ते 2 मोठ्या फटकेची आवश्यकता असणार आहे दुंद्रे संघाला, तर एका दुसऱ्या विकेटची आवश्यकता असणार आहे सांगडे संघाला. यावेळेचा चेंडू व्हेरिएशन पाहतो आपण, पूर्णपणे फायदा मिळतोय सांगडे संघाला, पूर्णपणे फायदा मिळतोय तो म्हणजे वैभव पाटील या गोलंदाजाला. काय गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या, तर चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत वैभव पाटील या गोलंदाजानं. 1 धाव खर्च केली आपल्या गोलंदाजीवर, गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू फलंदाज इथे मात्र बाद होईल, त्रिफळाचीत बाद होतोय फलंदाज. बॅक टू द पवेलियन डीजे. ती सांगडे संघाची असणार आहे, कारण की सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. इथे मात्र गोलंदाज वैभव पाटील यांना आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 1 धाव खर्च केले, 1 सफलता. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रसन्न पाटील. ऑन स्ट्राइक प्रसन्न पाटील, लेफ्ट हँड फलंदाज असणार आहे. पूर्णपणे फायदा मिळेल काय दुंद्रे संघाला? हे येणारे 2 चेंडू सांगतील, तर गोलंदाज सज्ज होतोय वैभव पाटील. यावेळेचा चेंडू सुरेख फटका, मात्र यावेळेला चेंडू उंच जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळाली. प्रसन्न पाटील सुद्धा बाद होतोय डीजे. तरी आपण पाहतोय या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय वैभव पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये हर्षल भगत. विदेश पाटील लोणवली यांना विनंती करतो की यायचं पण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु इथे मात्र 1 धाव पुढे केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे 1च धाव मिळेल दुंद्रे संघाला. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण परशुराम पाटील सर 33 धावा, म्हणजे या रजनीतील कालपासून आपण या रजनीला सुरुवात झाली आहे आणि सर्वात कमी लो स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला दुंद्रे संघाचा प्रथम फलंदाजी करत असताना. तर येणारे 24 चेंडू
आणि 34 धावेची आवश्यकता असणार आहे सांगडे संघाला. तर याच्या पुढील धावतं वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य गीतेश साडेकर सर आजिवली. याच दरम्यान पुन्हा एकदा एटीएम खुला केला जातोय. प्रशांत दिनेश पाटील सांगडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर आपण जे शेवटचं षटक पाहिलं आतापर्यंतचं सर्वोत्कृष्ट षटक वैभव पाटील यांनी हाताळलं. 2 धावा देत 2 फलंदाजांना बाद करणं या मैदानात ज्या मैदानात धावांचा पाऊस पडतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. एकूण 10 संघ आजच्या रजनीमध्ये खेळणार होते. 5ही सामने म्हणजे 5वा सामना आपल्या समोर सुरू आहे. पहिला सामना खेळणाऱ्या संघाला बाय मिळणार होती पहिल्या फेरीत आणि पाली संघ बायचा मानकरी ठरतोय. पुढचे जे 4 संघ चिंद्रण आणि उचारली संघात बॅलन्स होऊ शकतोय तो दोन्ही संघांसाठी. यावेळी लॉफ केलंय मी फटका पसतोय क्षेत्ररक्षक जज करतोय गोल्डन विकेट. या सामन्यातील आशिष पाटील बॅक टू पेव्हलियन मॅन फ्रॉम सांगडे. गुणवत्ता काय आपला दर्जा काय हे दाखवून देत असताना पहिले 3 सुरेख चेंडू बरंच काही या सामन्यामध्ये सांगून जातात. आशिष पाटीलची मिळवलेली गोल्डन विकेट या सामन्याला युटर्न घेईल का इथून मात्र लागलेला प्रेक्षकांना प्रश्न. आणि लो स्कोरिंगची मॅच आहे. लो स्कोरिंग मध्ये हाय व्होल्टेज मॅचेस नेहमीच होताना आपण पाहत असतो. आपली ओळख करून देत असताना प्रसन्न पाटील पुन्हा एकदा यावेळी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफस्टिक सोडली जाते. दीपक पाटील सरांकडून इशारा येतोय दॅट्स वाईट. पहिली अवांतरची धावसंख्या धावफलकार जोडली जाते. श्री गणेशा खेळला जातोय या दुसऱ्या अंकाचा 1 या धावसंख्येने. नक्कीच खराब चेंडू तुम्ही जर कमी धावांची इन्व्हेस्टमेंट असेल तर अशी चेंडू टाकू शकत नाही. इथे लाईन सुधारावी लागेल. रिवर्सचा अस्त्र वैभव भोपीने काढलं जरूर होत आहे परंतु चेंडूची गती एवढी आहे की बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. जर मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. कारण आव्हान छोटे 34 धावांचं. प्रत्येक षटकामध्ये 1 मोठा फटका आला तरी सामना जिंकू शकतो तो सांगडे संघ. सुरेख गोलंदाजी अगदी उचली घेणारा चेंडू टाळ्याने स्वागत केलं जाते प्रेक्षकांच्या मार्फत. का करू नये. आपल्या गावाचा नावाचा डंका वाजवण्यात धुंद्रे गावाचं नाव ज्यांनी रोशन केलंय तो प्रसन्न पाटील मात्र आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता या बेलवली क्रीडानगरीमध्ये सादर करत असताना सुरेख 5 चेंडू आपण पाहिले गेले ज्यामध्ये फक्त 1 धाव खर्ची घातले आणि 1 मोठी विकेट देखील मिळवली गेले. तर वैभव ओपीसाठी व्यूहरचना थोडीशी चेंज पाहायला मिळते. 1 काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि 1 लॉंग ऑफला. अगदी बीट ठेवलाय. जोरदार टाळ्याने स्वागत करा एकदा मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कुणी केली असेल तर ती प्रसन्न पाटीलने. जशी वैभव पाटीलने केली गोलंदाजी तशीच गोलंदाजी धुंद्रे संघाविरुद्ध खेळत असताना धुंद्रे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रसन्न पाटीलने केले. थँक्यू. याच दरम्यान आपण नाणेफेक करून घेणार आहोत. दुसरा फेरीचा पहिला सामना उचाटणे बनाम चिंद्रण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आणि नाणेफेक करण्यासाठी आमंत्रित करतोय आदरणीय अंबाजी पाटील साहेब यांना. अंबाजी पाटील साहेब यांनी टॉस करून घ्यायचा आहे. बॉलर हॅट्रिक साठी आदरणीय स्वस्तिक फडके इंटरप्राइजेसचे सर्वा मनोहरजी फडके यांच्याकडून 1000 रुपये.
अंबाजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार. चिंद्रण संघाने नाणेफेक जिंकली आहे. अंबाजी नानांना विनंती करतोय आपलं स्वागत केलं जाणार. दरम्यान स्वैर चेंडू येतोय. तर पहिला चेंडू अवंतर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर असणारा अमर पाटील च्या माध्यमातून पहिला सोर चेंडू येतोय. 1+1 अशा 2 धावा दाफळकर लागल्या जातात. समीकरण पाहायला गेला 18 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण येते होतं. ते समीकरण आता मात्र 18 चेंडू आणि 32 धावांचं येऊन ठेपलंय. कंपल्सरी चेसिंग, इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. 11ची धावगती इथून मात्र गाठायची आहे. कशा रीतीने खेळ खेळला जाईल. वैभव ओबी मध्ये क्षमता आहे, विनय गाताडे मध्ये ती क्षमता आहे. याच दरम्यान लोणवली गावचे विदेश भाई. तर तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी विदेश भाई यांचं स्वागत केलं जाईल. लोणवली यायचंय. तर दोरकनस सर आणि दीपक पाटील सर आपल्याला विनंती केली जाते आपल्यामध्ये डिस्कस करून आपण पाहतोय आमदार चषक 2022 शानदार दमदार पर्व. सन्माननीय सतीश भाई पाटील विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत बेळवली वारदोली, सन्मान्य निलेश विठ्ठल पाटील माजी पंचायत समिती सदस्य, तसेच सर्व गावदेवी क्रिकेट संघाचे सर्व सदस्य आणि बेलवली गावचे प्रतिष्ठित नागरिक की ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली. अर्थात सर्वांचे लाडके आमदार हॅट्रिक आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाने ओळखली जाणारी या विभागाची एक सन्मानाची स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या आमदार चषक 2022चं हे पर्व आपण पाहतोय. त्यामधील आजची दुसरी रजनी आणि त्या दुसरी रजनीमधील पहिल्या फेरीतील 5वा सामना अतिशय चांगला पाहायला मिळतोय. एका साईडला चेरोबा सांगडे संघ तर दुसऱ्या साईडला पाहतोय फडके इंटरप्राइजेस तुंद्रे संघ. अतिशय चांगला खेळ पहिल्या सत्रामध्ये दाखवला. त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली गेली. गोलंदाजी मार्कवर असणारा प्रसन्न पाटीलची तर पंच जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. अतिशय चांगल्या शिस्तबद्ध मॅचेस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तर डिसिजन आम्हाला द्यायचा आहे. तर डॉट चेंडूची सांगता होते. पंचांकडून इशारा येतोय डॉट चेंडू. तर पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. आयोजकांनी जो निर्णय दिला तो आपल्याला मान्य करावा लागेल आणि इथून मात्र
तर चला मॅच चालू करायची आहे. तर जो निर्णय असेल तो मात्र मान्य करावा लागेल आणि इथून मात्र सुरुवात केली जाईल सामन्याला. तर रायगड समालोचन असोसिएशनचे संघटक आणि आमचे गुरुवर्य तसेच बेळवली वारदोळीचे विद्यमान सदस्य सन्माननीय दिनेशजी पाटील सर यांचं इथे आगमन होतं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. वेळोवेळी आम्हाला चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून लाभत असतं. ते दिनेश पाटील सर यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तर पंचांना विनंती केली जाते की मॅच चालू करायची आहे. ते टावर जवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती केली जाते की टावर समोर साईडला थोडं लांब बसायचं आहे. जे टावर खाली तिथे प्रेक्षक बसलेले आहेत कारण थोडंसं लूज कनेक्शन आहे तिथे. जर थोडीशी वायर हल्ली तर टावर बंद होतं. तर जे टावरच्या साईडला प्रेक्षक बसतात त्यांना विनंती केली जाते थोडंसं दूर बसायचं आहे. तर सामना चालू करायचा आहे. पाहिला गेलं पहिल्या षटकामध्ये 1 धाव 18 24 चेंडू आणि 34 धावांची गरज होती. त्यानंतर 18 चेंडू आणि 33 धावा आणि त्यानंतर पहिला चेंडू स्वर, दुसरा चेंडू निर्धाव अशा एकूण 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर लागल्या जातात. तर गोलंदाजीच्या भोवऱ्यावर पुन्हा एकदा सज्ज असेल अमर पाटील दुंद्रे संघाकडून खेळ करण्यासाठी. तर ऑन स्ट्राईक असेल विनय गाताडे हा फलंदाज. यावेळी वेगवान चेंडू होता. अगदी खोलवर चेंडूची डिलिव्हरी केली होती. फक्त सन्मान दिला विनयने आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेच्या मदतीने 3 धावा धावफलकावर लागल्या जातात. 34 धावांचं आव्हान आहे आणि ते 34 धावांचं आव्हान पेळत असताना वैभव भोपी किंवा विनय गाताडे या फलंदाजाला मात्र इथे उभं राहावं लागेल. कारण ताकदीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये प्रसन्न पाटीलनी दाखवले. आपल्या नावाला साजेल अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून केली गेली आणि तदनंतर मात्र अमर पाटील देखील तशीच गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये एक चेंडू महत्वाचा असेल. या सामन्यामधील लो स्कोरिंगचा सामना या स्पर्धेतील पाहतोय. वैभवच्या बॅटमध्ये चेंडू येत नाही. बॅटची आतली कडा घेतली जाते. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच जर डायरेक्ट हिट झाला असता तर धोका झाला असता. परंतु सुरक्षित क्रीजमध्ये वैभव भोपी पोहोचला जातोय आणि या 2 धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावर लागल्या जातात. संयमी खेळी वैभवची पाहायला मिळते. जर वैभव उभा राहिला मैदानामध्ये तर नक्कीच या धावा कंप्लीट होऊ शकतात. कारण पूर्णपणे या सामन्याची मदर वैभव भोपीवर असेल. तर कशा रीतीने खेळ केला जाईल, काय डावपेच आखले जातील, काय रणनीती आखली जाईल या 2 खेळाडूच्या माध्यमातून. कारण प्रसन्नच्या पहिल्या षटकामध्ये आलेली 1 धाव या सामन्यामध्ये मात्र बरंच काही सांगून गेले. तर सुरेख गोलंदाजीचा स्पेल अमर पाटीलने दाखवला. विचार करायला गेलो पहिला चेंडू सोर चेंडू, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर 1 धाव आणि त्यानंतर मात्र या 2 धावा अशा एकूणच धावसंघाची धावसंख्या पाहिली गेली 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही इथून गरज असेल ती 29 धाव्यांची.
जिंकण्यासाठी 2 पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. दीपक पाटील सर पाळी आणि द्वारकानाथ सोरगे सर बेळवली असे 2 दिग्गज पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभल्यात, त्यांचं देखील आभार. यावेळी चांगला फटका खेळला जातोय कार्पेट शॉटच्या माध्यमातून. चेंडू इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एक धावीच्या मदतीने 6 धावा धावफलकावर लागल्या जातात. संयमी क्रिकेट खेळलं जातं, सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे. त्याला जाणतोय वैभव ओपी, जर शेवटचे 2 गोलंदाज कमकुवत असले तर नक्कीच मी त्याच्या अटॅक करू शकतो. या अनुषंगाने संयमी खेळी इथे वैभवची पाहायला मिळते. या एक धावेच्या मदतीने 6 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. एंड मात्र चेंज होतोय. ऑन स्ट्राईक खेळेल विनय गाताडे हा फलंदाज, तर गोलंदाजीच्या भोवऱ्यात एक यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. प्रबलगड एंड कडून अमर पाटील, मॅन फ्रॉम दोंद्रे. यावेळी चांगला फटका सजवला जातोय. मिड विकेटच्या डोक्यावरून हा लगावला जातोय. ब्रँडेड षटकार विनय गाताड्याच्या बॅट मधून. अक्रॉस द लाईन चेंडू भिडकवला आणि नक्कीच षटकार लगावला गेला. नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न विनय गाताडेच्या बॅट मधून दाखवला जातोय. बॅटचा तडाखा. या 6 धावेच्या मदतीने 12 धावा धावफलकावर लागल्या जातात. या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता मात्र समीकरण थोडस बदल घेताना दिसतोय. संघाची धावसंख्या पाहतोय 12. या धावसंख्येवर आशिष पाटील स्वस्तात माघारी परतल्यानंतर खांद्यावर जिम्मेदारी घेत असताना पुन्हा एकदा लॉप करायचा होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला गेला आणि आळीती लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 1 बाद 13 या अंकावर. येणारे 12 चेंडू तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ते 21 धावेची कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम. तर नक्कीच या 12 चेंडू मध्ये 21 धावा वाचवल्या जातील का, की पुन्हा एकदा 21 धावा कंप्लीट केल्या जातील. या चिरोबा चांगडे संघाच्या माध्यमातून याचं धावतो वर्णन ऐकवतील आमचे गुरुवर्य दिनेश पाटील सर बेलवली. धन्यवाद गीतेश. 12 चेंडू आणि 21 धावांचं गणित आता मात्र उभं राहिलंय. 34 धावांची गरज होती जिंकण्यासाठी, परंतु आव्हान प्रसन्नानं मात्र रंगतदार गोलंदाजी केली. आपला अनुभव काय, ज्याप्रमाणे आपण पाहतो मोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव, पण इथे अनुभव संपल्यानंतर मात्र नव्या गोलंदाजांच्यावर खरपूस समाचार घेताना पाहतोय आणि पहिल्या चेंडूवर येतोय हा मात्र षटकार. विनय घाताडे याच्या बॅटमधून मात्र येतोय षटकार. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. इथे मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि गणित बदललं. 11 चेंडू आणि 15 धावा. तर ब्रदर्स ग्रुप यांच्याकडून वैभव पाटील साठी विकेट हॅट्रिक घेतली तर 1500 रुपये आणि 1 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ओव्हर टू दिनेश सर. पण तर दीपक पाटील सर आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत हा चेंडू आहे स्वैर. 21 धावा, 12 चेंडू आणि 21 धावांचं गणित असताना पहिल्या चेंडूवर षटकार, नंतर मात्र स्वैर चेंडू. आता गणित राहील ते म्हणजे 11 चेंडू आणि 14 धावा. 11 चेंडू 14 धावा. एका बाजूला फडके एंटरप्राइजेस दोंद्रे संघ,
तर एका बाजूला मात्र स्वराज एंटरप्राइजेस चेरोबा सांगडे संघ. दोन संघादरम्यानची ही अंतिम लढत पहिल्या फेरीतील असेल. काय सुरेख स्पर्धा आजही. काल 95 धावांचा पाठलाग झाला. आज 4 षटकामध्ये तब्बल 82 धावा उभ्या झाल्या. इथे आणखीन एक चांगला फटका. क्या बात, क्या बात, लाजवाब फटकेबाजी. पहिल्यांदा आम्ही काय गमावलंय याही पेक्षा आम्हाला आता काय कमवायचंय या नेक इराद्यानं दाखवतोय आणि येतोय आणखीन एक षटकार. काय अफलातून फटकेबाजी केली जाते. आशिष पाटील स्वस्तामध्ये परतल्यानंतर मात्र विनय गाताडे अक्षरशः बरसलाय. विनय गाताडे वन डाऊन प्लेअर म्हणजे नेमकं काय तर पिन हिटरचं काम या खेळाडूला दिलं जातं. ते काम, ती जबाबदारी आपल्या खांद्यावर अगदी लिहिल्या पेलताना आपण या मैदानावरती पाहतोय. विनय गाताडे ज्यानं मात्र अफलातून सुरेख कामगिरी केली. 9 चेंडू आणि आता मात्र निव्वळ 8 धावांची गरज. 2 मोठ्या फटक्यानं सामन्याचं चित्र बदललं. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. शिरकाव केला जातोय. शिरकाव सामन्यामध्ये केला जाईल. 2 षटकार खाल्यानंतर मात्र थोडंसं पुनरागमन गोलंदाज वैभव पाटील करतोय. अतिशय दर्जेदार स्पर्धा. कालही मात्र परी 11 श्री गणेश खोनी संघानं अफलातून कामगिरी केली आणि जीवदानी बामणडोंगरी संघाला पराभूत करत सरळ सुपर 4 मध्ये प्रवेश नोंदवला. म्हणून पंचांचा इशारा हा मात्र दुंद्रे संघाला घातक ठरू शकतो. कारण इथे धावा आल्या तब्बल 2. 2 + 1 = 3. 3 धावा आणि वरती मात्र बोनसच्या रूपानं फ्री हिट. या 3 धाव्यानं मात्र धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 29. 5 धावांची गरज. गीतेश साडेकर सर, आपण जर बघितलं तर 34 धावांची गरज होती. 7 समुद्रा पलीकडे जाऊन ज्या मुलानं दुंद्रे गावचं नाव मोठं केलं. निव्वळ दुंद्रा गाव नाही तर पनवेल रायगड करांचंच नव्हे तर आपलाही ऊर अभिमानानं भरावा एवढी चांगली कामगिरी त्या मुलानं केली. अगदी कमी अवधीमध्ये जो मुलगा फेमस झाला, परंतु इतर खेळाडूंना मात्र काढलेल्या चांगल्या रांगोळीला मात्र पायानं तुडवलं. आणि हा सामना जिथे पहिलं षटक जवळपास नव्हे तर 1 धाव फक्त आली होती, नंतर मात्र राहिला 33 धावा निव्वळ 2 षटकामध्ये मोजल्या. आणि विनय गाताडे काय अफलातून परफॉर्मन्स केलाय. जोरदार टाळ्या होऊ द्या विनय गाताडेसाठी. अतिशय दर्जेदार खेळ. आणि इथे मात्र विनयचा हा बहारदार खेळानं स्वराज एंटरप्राइजेस चेरोबा सांगडे संघाला मात्र विजय बहाल केला जातोय. तर नाणेफेकीचा कौल चंद्रन संघानं जिंकलाय. राम पाटील यांचा हा संघ पुन्हा एकदा रेडी होईल तर विनंती करेन की आपण लगेचच लाईनअप करायचं आहे. प्रशांत दिनेश पाटील प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाची बक्षीस. 5 षटकार 4 षटकार लगावले 800 रुपयाची बक्षीस. विनय गाताडे आपण घेऊन जायचे. विनय गाताडे आपली बक्षीस घेऊन जा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. आदरणीय श्री प्रवीणजी पालव माजी उपसरपंच यांना विनंती करतोय, लोणवली यांना विनंती करतोय कृपया स्टेजवर यायचंय. सामनावीर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. भले ही अफलातून कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून झाली असेल, परंतु ज्या